नमस्कार, रेसिपी सफर चॅनेलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत। आज आपण चकली भाजणीपासून बनलेली काटेरी, नळीदार, पोकळ आणि अतिशय खमंग खुसखुशीत चकलीची रेसिपी बघणार आहोत। याआधी चकली भाजणीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तो एकदा स्किप न करता बघून घ्या, म्हणजे तुमची चकली सुद्धा ही अशीच खुसखुशीत आणि नळीदार बनेल। बघू शकताय तुम्ही किती सुंदर पोकळ बनलेली आहे चकली आणि अतिशय खमंग खुसखुशीत सुद्धा झालेली आहे। चकलीला नेहमीच मानाचं स्थान असतं फराळाच्या ताटामध्ये, तर तुम्ही बघू शकताय ही अशी नळीदार, पोकळ आणि खुसखुशीत चकली ही जर तुम्ही एकदा बनवलीत तर तुम्हाला पुन्हा पुन्हा या चकलीची फरमाईश नक्की होणार आणि अशीच तुमची चकली खुसखुशीत होणार आहे। त्यासाठी अगदी परफेक्ट प्रमाणात जो आम्ही रेशो दिलेला आहे तो तुम्ही व्यवस्थित प्रमाणात अगदी व्हिडिओ स्किप न करता बघून घ्या आणि याप्रमाणेच चकली बनवा। तर तयार भाजणी मी इथं 2 कप घेणार आहे। 2 कपाप्रमाणे जे काही साहित्य लागणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। याआधी भाजणीचा व्हिडिओ तुम्ही बघून घ्या, अगदी स्किप न करता बघा, कारण त्यात छोट्या छोट्या सूचना अगदी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत। धान्य वाळवण्यापासून भाजण्यापर्यंत व्यवस्थित व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे ही चकली तुम्हाला व्यवस्थित जमेल। तर आता 2 कपासाठी आपल्याला 2 कप पाणीच उकळायला ठेवायचे। अगदी व्यवस्थित मोजून 2 कपच घ्या। आता यामध्ये आपण एक एक साहित्य टाकूया। मीडियम साईजचा एक चमचा घेतलेला आहे मी आणि त्यामध्ये 2 चमचे तीळ टाकायचे। तुम्हाला जास्त आवडत असतील तर तुम्ही 3-4 चमचे टाकले तरी चालतील। आता काश्मीरी मिरची पावडर 3 चमचे घ्यायची आहे। तुम्हाला जर फिक्या कलरची आणि चवीची चकली आवडत असेल तर 2 चमचे टाकले तरी चालेल। 3 चमचे काश्मीरी मिरची पावडर घेतलेली आहे आणि त्यानंतर मसाल्याच्या डब्यातला हा छोटा चमचा आहे, 1 चमचा हिंग घेतलेला आहे आणि त्यानंतर 1 चमचा ओवा टाकायचा आहे। हातावर चोळून टाकल्यामुळे स्वाद अतिशय सुंदर येतो। धणा जिरा पावडर सुद्धा 1 चमचा टाकलेली आहे। भाजणीमध्ये धणे जिरे वापरलेच होते, पण तरी सुद्धा 1 चमचा धणा जिरा पावडर टाकायची आहे। चवीप्रमाणे 3 चमचे मीठ टाकायचे। हा अगदी छोटा चमचा आहे, मसाल्याच्या डब्यातला चिमुकला चमचा आहे हा, त्या चमच्यानी 3 चमचे मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर 1 चमचा लोणी टाकायचे ताजं। यापेक्षा जास्त लोणी अजिबात टाकू नका, जास्त लोणी टाकल्यानंतर चकली तेलात विरघळू शकते। अगदी प्रमाणात, नेमक्या प्रमाणातच हे सगळं साहित्य तुम्हाला सांगितलेलं आहे। अगदी याच प्रमाणात 2 कपासाठी हे साहित्य तुम्ही टाका आणि या प्रमाणानुसार तुम्ही कितीही किलोची चकली बनवू शकता। आता उकळी आलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला चाळून घेतलेली भाजणी यामध्ये मिक्स करायची आहे। गॅस बारीक केलेला आहे मी आता आणि आता ही सगळी भाजणी आपल्याला मिक्स करायची आहे। उलथण्याच्या दांड्यानं हे सगळं मिश्रण आपल्याला हलवायचं आहे। फक्त 1 मिनिटाची वाफ द्यायची आहे, यापेक्षा जास्त गॅस सुरू ठेवू नका। आता हे सगळं मिक्स करायचं आहे व्यवस्थित। आता गॅस बंद केलेला आहे मी आणि या टेक्निकमुळेच चकली अतिशय नळीदार आणि खुसखुशीत बनते। लोण्याऐवजी जर तुम्ही तेलाचं मोहन वापरणार असाल तर फक्त 2च चमचे तेल वापरा। आता 10 मिनिटांनंतर पातेलं उघडून बघितलेलं आहे मी आणि थोडंसं कोमट झालेलं आहे मिश्रण।
हात लावण्यायोग्य पीठ कोमट झालेलं आहे। आता निम्म पीठ मी परातीत काढून मळून घेणार आहे। थोडासा गार पाण्याचा शिपका मारायचा आहे आणि पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। खूप पाणी घालून अगदी सैल पीठ मळायचं नाही आहे, त्यामुळे काटे येणार नाहीत। अगदी मीडियम घट्ट पीठ मळायचे, घट्टच पण मऊसर मळून घ्यायचे। आता बघू शकताय तुम्ही व्यवस्थित गोळा बनतोय। पीठ मळण्यावरच चकली काटेरी बनणार की नाही हे ठरत असतं, तर व्यवस्थित पीठ वेळ देऊन मळणं खूप गरजेचं आहे आणि त्यामुळेच चकली व्यवस्थित खुसखुशीत आणि नळीदार अगदी काटेदार बनते। चार ते 5 मिनिटं लागलीत मला हा गोळा व्यवस्थित मऊशार बनवण्यासाठी। बघू शकताय तुम्ही अगदी पीठ गुळगुळीत आणि छान बनलंय। हे असंच वेळ देऊन व्यवस्थित मळून घ्या। आता त्याचा रोल करून आपण चकलीच्या सोऱ्यामध्ये हे पीठ व्यवस्थित घालणार आहोत आणि मग चकल्या पाडून घ्यायच्या आहेत। एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी, त्यानंतर तुम्हाला अगदी सगळ्यांची शाबासकी मिळेल। रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राइब करा, शेअर करा, कमेंट करा। या आधीच्या सगळ्या रेसिपीज एकदा नक्की बघून घ्या। अजून कोणता फराळाचा प्रकार तुम्हाला बघायला आवडेल हेही नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा। चकलीचे अनेक प्रकार तर आपण बघणारच आहोत, याशिवाय कडबोळीचे सुद्धा प्रकार आपण बघणार आहोत। तेव्हा चॅनेल नक्की सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। इथं मी प्लास्टिकचं ताट घेतलेलं आहे चकली पाडण्यासाठी, त्यामुळं व्यवस्थित चकली उचलली जाते। पण तुम्हाला जर बटर पेपरवर सोपं वाटत असेल तर प्रत्येक बटर पेपरवर तुम्ही चकली पाडून घेऊ शकता। तीन ते 4 वेढ्यांची ही चकली व्यवस्थित प्रमाणात बनते। आणि सुरेख दिसतीये, बघू शकताय तुम्ही। तेल तापत ठेवलेलं आहे मी एकीकडं। तेल खूप मंद तापू द्यायचं नाहीये किंवा खूप कडकडीतही तापवायचं नाहीये। चकली सोडत असताना गॅस मोठा करायचा आहे। आणि आता चकली सोडल्यानंतर मीडियम वर गॅस ठेवणं गरजेचं आहे, म्हणजे ती आतपर्यंत भाजली जाते। खूप मोठा गॅस असेल तर चकली फक्त वरूनच भाजणार आहे आणि पोटात कच्चीच राहते, त्यामुळे ही काळजी नक्की घ्या। गॅस मीडियम करायला विसरू नका। खूप बारीक गॅस ठेवायचा नाही, बारीक गॅस ठेवला तर तेल जास्त पिते चकली। तेलाचं टेम्परेचर योग्य ठेवणं खूप गरजेचं आहे आणि यामुळेच चकलीला नळी पडते आणि व्यवस्थित ती खुसखुशीत भाजली जाते। आता उलटवायची घाई करायची नाही, एक बाजू व्यवस्थित भाजू द्यायची आहे आणि त्यानंतर व्यवस्थित चकली उलटवून घ्यायची आहे। गॅस मीडियमच ठेवायचा आहे, मोठा ठेवायचा नाहीये।
आता बघू शकताय तुम्ही, एक बाजू मी पूर्ण भाजू दिलेली आहे आणि त्यानंतरच चकली हळूवारपणे उलटवून घ्यायची आहे। खूप गर्दी करून टाकायची नाही आहे चकली तेलामध्ये। असं केलं तर तेलाचं टेम्परेचर खूप कमी होतं आणि चकली कच्ची राहू शकते। त्यामुळे तेलात मावतील एवढ्याच चकल्या टाका आणि वेळ देऊन व्यवस्थित भाजून घ्या। खूप पेशन्सचं काम असतं चकली बनवणं, पण वेळ देऊन जर तुम्ही हे काम केलं तर अतिशय उत्तम रिझल्ट मिळतो। अजून गॅस मीडियमच आहे। आता गॅस मोठा करायचा आहे 1 मिनिटासाठी। 1 ते 1.5 मिनिट आता आपल्याला चकली मोठ्या गॅसवर तळायची आहे। असं केल्यामुळं ती व्यवस्थित कुरकुरीत आणि खुसखुशीत बनते। याच टेक्निकनी जर चकली तुम्ही तळली तर खूप खुसखुशीत चकली बनू शकते। हे बघू शकता आता तुम्ही, बुडबुडे कमी झालेत आणि चकली तेलात बसली आहे, खाली तळाशी जाऊन बसते चकली। आता ही व्यवस्थित भाजल्याची खूण आहे। आता आपण या चकल्या सगळ्या काढून घेऊया। बघा किती सुंदर काटेदार आणि खुसखुशीत दिसतायत चकल्या। चकली तळताना वेळ देणं खूप गरजेचं आहे। हे खूप पेशन्सचं काम आहे, पण खूप सुंदर बनते चकली। सगळ्या सूचनांचं पालन करा आणि व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे चकली अशीच तुम्हाला व्यवस्थित जमेल।